न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बघा आरएनएन न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा. आरएनएन न्यूज मराठी. पुसद डिग्रस पूस नदीवरील पुलाचे काम पावसाळा लागले तरीही कासव गतीने सुरू. कामामध्ये कोणतीही डेव्हलपमेंट किंवा जलद गती दिसून येत नाही. गेल्या 2 वर्षापासून पुसद डिग्रस येथील पूस नदीवरील हे पूल निर्माण कार्य सुरू असून हा पूस नदीवरील पुसद डिग्रस मुख्य रस्ता जोडणारा हा पूल असून मागील जवळपास 2 वर्षापासून या पुलाचे काम सुरू असून सदर पुलाची तक्रार ही मुख्यमंत्री दरबारी लागली होती आणि त्यामुळे पुसदकरी जनतेच्या आशा वाढल्या होत्या की हा पूल लवकरात लवकर जलद गतीने बनून तयार होईल. तसेच हा पूल निर्माण झाल्यामुळे या रस्त्यावर होणारी म्हणजेच ट्रॅफिक जामची समस्या ही मार्गी लागून होणारे अपघात होणार नाहीत याबाबत लोकांनी सुटकेचा श्वास घेतला होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी या पुलाची तक्रार लागूनही पुसदकरी जनतेच्या पदरी निराशाच पडली. कारण की मुख्यमंत्र्याकडूनही सदर पुलाबाबत, सदर ठेकेदाराबाबत किंवा इथल्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत अधिकाऱ्याबाबत कोणतीही कारवाई केली गेली नाही किंवा कोणत्याही कडक सूचना दिल्या गेल्या नाही. व आज रोजी ही सदर पूल हा कासव गतीने त्याचे काम सुरू असून पुसदकरी जनतेला मोठ्या प्रमाणामध्ये या सिंगल पुलातून वाहन चालविताना त्रास सोसावा लागत आहे. तर एकीकडे हा मोठा पूल त्यांनी निर्माण करून अर्धवट सोडलेला असून आज रोजी म्हणजेच आज 3 जून 2026 जूनचा महिना लागलेला आहे व पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. येत्या काही दिवसामध्येच धुवाधार पाऊस पडला तर मोठ्या प्रमाणामध्ये सदर पुलावरून म्हणजेच खालचा जो छोटा पूल आहे त्याच्यावरून पाणी वाहते, म्हणजे जे या नदीला पूर येतो व हा रस्ता बंद पडतो. पण सदर ठेकेदार यांच्याकडून या पुलाचे काम गांभीर्याने केले जात नाही किंवा कामाला गती दिली जात नाही. त्यामुळे पुसदकरी व डिग्रसकरी जनतेला याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. पलीकडल्या छोट्या पुलावरून जीव धोक्यात घालून नागरिकांना वाहने चालवावी लागतात. मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होतात. दुपदरी रस्ता असून एका रस्त्याच्या कामावर हा पूल निर्माण कार्य सुरू असून दुसऱ्या रस्त्यावर दोन्हीकडून ये जा करणारी ट्रॅफिक वाहतूक वाहने ये जा करतात आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या छोट्या रस्त्यावर, छोट्या पुलावर नागरिकांना जीव धोक्यात घालून वाहने चालवावे लागतात. बऱ्याच अडचणीचा, ट्रॅफिक जामचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तर हे काम कधी पूर्ण होणार याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागलेले आहे. म्हणजे सदर पुलाबाबत कोणतीही तक्रार किंवा कोणतीही कारवाई केली तर त्यांचा निर्णय लागणारच नाही असे नागरिकांकडून बोलून दाखवले जाते. तर सदर पुलाच्या निर्माण कार्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा जो निधी आलेला आहे त्यामध्ये लोकप्रतिनिधी, ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचा वाटा असल्यामुळे हे काम ठेकेदारांनी बोगसही केले आणि कितीही कासव गतीने म्हणजे थंड गतीने केले किंवा निर्माण केलेही नाही तर त्याची कुठेही शहानिशा केली जाणार नाही. तसेच त्याबाबत गंभीर तक्रारी करूनही प्रशासनाकडून, लोकप्रतिनिधीकडून किंवा राजनेत्याकडून कोणतीही दखल घेतली जाणार नाही असेही नागरिकांकडून बोलून दाखवले जाते. तर आज रोजी हा पूल दिशाहीन गतीने, कासव गतीने याचे काम सुरू आहे. आपण एवढेच बोलून दाखवत आहोत पण यामध्ये किती भ्रष्टाचार झाला आणि हे काम म्हणजेच मजबूत आहे की कमकुवत आहे की बोगस मटेरियल वापरून, बोगस गज वापरून, छोटे मोठे याच्यामध्ये, त्याबाबत तर अजून कोणीही प्रश्न विचारलेलाच नाही. फक्त आज रोजी पुसदकरी नागरिक, डिग्रसकरी नागरिक, प्रतिनिधी, पत्रकार फक्त एकच प्रश्न विचारत आहेत की छोट्या पुलावरून वाहने लोकांना जीव धोक्यात घालून चालवावी लागतात, त्यामुळे अपघात होऊन लोकांचे जीव जाण्याची शक्यता आहे. और या पुलाचे काम हे अतिशय थंड गतीने सुरू असून 2 वर्ष झाली तरी एक साईडचा पूल निर्माण झालेला नाही. पण याही पुढे जाऊन विचार केला तर हे काम किती बोगस आणि कमकुवत आहे याचीही तपासणी करणे गरजेचे असून आज रोजी हे काम फार थंड गतीने आहे, तितकेच बोगस कमकुवत आहे. त्यामुळे काम अदर कंपनी, अदर ठेकेदार यांना देऊन सदर ठेकेदार यांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. येणाऱ्या काळामध्ये
सर्वसामान्य नागरिकांकडूनच सदर पूल निर्माण कार्याबाबत मोठे आंदोलन पुकारले जाण्याची शक्यता आता नाकारता येत नाही, कारण की पुसदकरी जनता सततच्या या कासवगतीच्या कामाला त्रस्त झालेली असून मोठे आंदोलन उभारण्याच्या तयारीत आहे.